नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा बालेकिल्ला. भोंदूबाबा असलेला अशोक खरात काय काय म्हणायचा. एका मुलीला म्हणाला, मी कृष्ण आहे, तू राधा आहे असं समज, आणि आता मी सांगेल ते कर. एका मुलीला म्हणाला, मागच्या जन्मामध्ये तू अप्सरा होती, आठव जरा मागच्या जन्मात तू काय काय करायची, आता मी सांगेल तसंच कर, नाहीतर या जन्मामध्ये तुझं लग्न होऊन तुझं लग्न मोडेल, तुझं डिवोर्स होईल आणि नंतर कधीही तुझ्या आयुष्यात कोणी येणार नाही. एका मुलीला म्हणाला की मी सांगेल ती जर तू ऐकलं नाही तर तुझा नवरा मरेल, तुझ्या अख्ख्या खानदानाचं वाईट होईल. परवाच्या दिवशी पोलिसांना म्हणाला, तुमचा कोप होईल, तुम्ही माझ्यासोबत चुकीचं करताय. एवढं सगळं बोलला. आता आज आपण या भोंदूबाबाच्या अजून काही करामती बघणार आहोत. त्याच्यातलं एक आहे ते म्हणजे मोठा नाग. त्याच्याकडे अनेक लोक जेव्हा पूजेला यायचे तेव्हा हा काहीतरी ध्यान करायला बसायचा आणि त्या ठिकाणी नाग यायचा. खूप लोकांनी तो पाहिला. त्याची काय स्टोरी आहे. त्याच्यानंतर चिंचोके, एक चिंचोका 1-1 लाखाला विकायचा. या चिंचोक्यामध्ये असं काय होतं, असं काय सांगत होता तो की लोक 1-1 लाखाला चिंचोके घ्यायचे. सगळ्या गोष्टी पाहूया. तर भोंदूबाबा असलेला अशोक खरात ह्याला पोलिसांनी परवाच्या दिवशी बेदम तुडवलेलं दिसलं. असं तुडवलं की तो काल हे म्हणत होता, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, आणि त्याला चालता येत नव्हतं असं दिसत होतं. आता हे पोलीस म्हणायला लावतात. याच्या आधी पण अनेक वेगवेगळ्या कैद्यांना पोलिसांनी हे म्हणायला लावलं, ते त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि पोलिसच हे व्हायरल करतात, वेगवेगळ्या मीडियावाल्यांना देतात. म्हणून तुम्ही काल त्याचा अशा प्रकारचा व्हिडिओ पाहिला असेल, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाही तर त्याला कळलंच पाहिजे. काही लोक म्हणतात हे मुद्दामून क्लिप व्हायरल केली, त्याला मारलं बिरलं नसेल, त्याला सांगितलं की आम्ही जणू काही खूप मारलंय, तू अशी ॲक्टिंग कर आणि बोल. त्यांनी तसं बोलला पण, लय दुखलंय, लय थकलोय. आता माहीत नाही खरंच थकवलंय का त्याला, का पोलिसांना त्यांनी जे म्हणलं की तुमचा कोप बीप होईल तर घाबरलेत की काय माहिती नाही. पण येस, जे काय झालं आहे चांगलं झालं आहे. कायद्याच्या दृष्टीने पटकन आता त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पण आता या नागाची आणि त्या चिंचोक्याची काय गोष्ट आहे समजून घेऊया. त्याच्यात एक गोष्ट सांगितली गेली जी की कालच मीडियावर सगळीकडे आली, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये ती आली. ते म्हणजे हा बाबा एका ठिकाणी, त्याचा ज्या ठिकाणी मोठा बंगला आहे की नाही, त्या ठिकाणी एक पूजेचं एक त्याचा असं वेगळा हॉल होता मोठा. त्या ठिकाणी तो ध्यानाला बसायचा आणि तिथे पूजेला आलेल्या लोकांना सुद्धा तो थोडासा दूर बसवायचा. आणि मग तो काहीतरी डोळे बंद करून, आता काय अशा लोकांना तर ध्यान पण लागत नाही. मी सांगते, ध्यान कुणाला लागतो. तुमचं मन एकदम शुद्ध झाल्याशिवाय ध्यान लागू शकत नाही. इतके काळे बेरे धंदे, इतके जर हा माणूस फसवत असेल, बायकांसोबत असलं घाणेरडे कृत्य करत असेल, तर ह्याला काय ध्यान लागणार आहे. याला तर झोपही लागत नसेल. तर हा असा बसायचा डोळे बंद करून, लोकांना सांगायचा की बघा मला ध्यान लागलं ना, माझ्यासमोर काय पण येतं. आणि मग तो ध्यानाला बसल्याच्या नंतर काही वेळाच्या नंतर तो काहीतरी पुटपुटायचा आणि अचानक एक साप यायचा समोर असा, आणि साप असा फणा काढून उभा राहायचा त्याच्यासमोर. आणि ते पाहून बाकीचे सगळे जे पूजेला आलेले होते घाबरून जायचे ना, प्रचंड घाबरून जायचे. हे कसं काय झालं, भयंकर आहे की नाही. म्हणजे एक व्यक्ती डोळे बंद करून बसते काय आणि समोर साप येतो, हे आपण कहाण्यांमध्ये ऐकलेलं, असं प्रत्यक्षात आपण कधीच पाहू नाही शकत, बघितलेले नसेल. त्याच्यामुळे मग आणि नंतर तो साप हळूहळू निघून जायचा. माणसाचा डोळे बंदच असायचे. त्याच्यानंतर एकदमच मध्येच काहीतरी वाघाचा चेहरा दिसायचा, तो पण गायब व्हायचा. ह्याच्यामुळे काय व्हायचं की लोकांना असं वाटायचं की ओ माय गॉड, खूप मोठी काहीतरी याच्याकडे शक्ती आहे, म्हणून लोक त्याच्यावर विश्वास ठेवायचे. आणि आता पकडल्यानंतर लक्षात येते की हा जो साप बीप होता की नाही, तो काही असली साप नव्हता. आता तुम्हाला माहिती आहे, नकली वस्तू अशा डिक्टो तयार होऊन येतात. प्लॅस्टिकचे कितीतरी तुम्ही साप, पाली, उंदरं, झुरळं पाहिले असतील की ते एकदम जळून पाहिल्यावरच असं वाटतं की नाही हा हे प्लॅस्टिकचं, पण दुरून पाहिलं तर डिक्टो साप. आता तो आलेल्या भक्तांना जवळ येऊच द्यायचा नाही ना, एकदम दूर. आता एवढ्या दुरून तर सापच वाटणार, आणि तो असा आला ना, असा उभा राहिला तर काय. पण आपण म्हणून म्हणतो की सायन्स शिकणं खूप महत्त्वाचं असतं.
हे यांनी रोबो होता, तो साप नव्हता, रोबो. जसे वेगवेगळे रोबोट असतात ना, माणसाचं त्याला हे लावलेलं असतो चेहरा, ते बोलतात आहे माणसासारखे, चालतात माणसासारखे, काम करतात. आपल्याकडे तरी तितकं नाही आहे, पण अमेरिकामध्ये, चायनामध्ये, जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर रोबोटचा उपयोग होतो. तसाच रोबो असलेला साप त्याने तयार करून घेतलेला होता आणि त्याच्याजवळ ते रिमोट असायचं किंवा कोणीतरी तिसरं रिमोटनी ते त्या सापाला हे करायचे, त्या रोबोटला गाईड करायचे. त्याच्यानुसार तो यायचा. रोबोटला काय आहे, छोटे 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 तुकडे जर का सापाचे असे जोडलेले असतील मशीनचे डबे डबे, तर तो कसा हे करेल आणि उभा राहील, थांबेल. परत रिमोटनी आज्ञा दिली की तो वापस जाईल. आता एवढा मोठा बाबा आहे म्हणल्यावर, एवढं काय काय तो देतोय, काहीतरी तीर्थच देतोय म्हणल्यावर कोणाची हिंमत आहे त्या सापाला हात लावून पाहायची? कोणाचीच नाही. एका वेळेला पण एकदा साप पाहायला मिळेल, नाही तर दुसऱ्या वेळेला तुम्ही आले तर तुम्हाला वाटेल नाही जायला मी मागच्या वेळेला हाच साप पाहिला, हाच कसा काय, तो एवढाच साईजचा कसा काय आहे. त्यामुळे एकदाच. आता साप त्याचा निघाला नकली, पण लोकांनी त्या सापामुळे, साप बघून लोकांना असं वाटलं कायच ताकद आहे, कायच शक्ती आहे. परत एकदा चेक करून घ्या, तुम्ही पण ज्यांना गुरु मानता, काहीतरी तुम्ही कोणाला तरी बाबा मानत असाल, हे असेच काहीतरी हे करतात, कारण तसं काही शक्य नसतं. दुसरा आहे चिंचोक्याची गोष्ट. आजच सकाळपासून ते बातम्यात येत आहे वेगवेगळ्या ठिकाणी की बघा काय 100 रुपये किलोने चिंचोके आणायचे. चिंचोके साधे चंपूल आपण खेळायचो ना लहानपणी, सुपारीसारखं खातात काही लोक. 100 रुपये किलोनी आणायचा आणि भाजायचं थोडंफार आणि सांगायचं की हे प्रचंड ताकद आहे याच्यामध्ये, प्रचंड चमत्कारी हा चिंचोक आहे. हे खाल्लं की जी काय समस्या असेल समोरच्याची, पण फक्त त्याची प्राईस खूप आहे, कारण की त्याला ना खूप एकेका चिंचोक्याला 8-8 दिवस ध्यान वगैरे करून त्याच्यामध्ये एनर्जी टाकलेली आहे. त्याच्यामुळे त्याची किंमत जास्त आहे. काही लोकांना मनाने समोरचा माणूस पाहून, त्याचे कपडे पाहून त्याची किंमत सांगायची. 50,000, 1,00,000, 2,00,000 आणि साधा माणूस असेल तर 10,000 सांगून द्यायची. तर अशा प्रकारे त्याने चिंचोके, जे नकली 100 रुपयाला घेतलेले चिंचोके, त्या चिंचोक्यांनी काहीच होणार नसतं, पण तो द्यायचा लोकांना आणि लोक ते घ्यायचे सुद्धा. ह्या अशा प्रकारे एक एक त्याचे कांड बाहेर येत आहे. आता एका मुलीनी तर FIR परवाच्या दिवशी नोंदवली होती, त्याच्यानंतर दुसरी एक मुलगी आली, तिने नोंदवली. आता मुलींची हिंमत वाढली की येस, आता आज एक नवीन FIR, 3 FIR त्याच्या विरोधात झालेले आहे आणि तो अजूनही जेलमध्ये आहे. त्याला काल तुडवलं असं पण दिसतंय. आणि हे जे काय त्याचे मित्र म्हणते, आता अजून त्याचे 100 वेगवेगळे प्रकार असतील. आज ते मुंबईतचे ओमकार वाबळे म्हणून आहे, ते त्या विहिरीवर गेले होते, ज्या विहिरीवर तो पूजा घालायचा आणि खूप वेगवेगळे मंत्री संत्री तिथे आलेले. आणि सगळ्यात सांगायचं महत्त्वाचं म्हणजे या बाबावर कारवाई कोणत्या कायद्यानुसार होणार आहे माहिती आहे? जादूटोणा विरोधी कायदा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, या कायदा यावा म्हणून ते लढले, झगडले. शेवटी या हिंदुत्ववाद्यांनी त्यांना मारून टाकलं. ते या हिंदू धर्मातली ही सगळी घाण बाजूला करण्यासाठी लढत होते. हे सडक्या मेंदूचे हे भोंदू बाबा जे लोकांना फसवतात, त्रास देतात, माहीत नाही तुम्हाला, काही लोकांचा जीवही त्याच्यामध्ये गेलेला असेल, इतकं हिप्नोटाईज केलेलं असेल. अशा लोकांना आळा बसावा म्हणून जादूटोणा विरोधी कायदा आणला होता नरेंद्र दाभोळकरांनी. त्यांना मारून टाकलं या समाजाने. शेवटी त्याच कायद्याचा आधार घेऊन या भोंदू बाबाला, त्याच्यावर आता कारवाई चालू आहे. अर्थात पुढे कशा गोष्टी घडतात त्याच्यानुसार मी परत व्हिडिओ बनवणार आहेच. पण सध्या या सगळ्या गोष्टींवरून तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट करून मला नक्की सांगा. अजून काही तुम्ही कहाणी ऐकली आहे का याच्या चिंचोक्याची किंवा अजून कशाची, ती पण मला सांगा. थांबते. धन्यवाद.